आज आली बाई जाशील ना मग? ठीक आहे ताई, तुम्ही म्हणत आहात तर जातेच. मी डबा घेऊन येते मग. घेऊन या. खरंच हे आमची जाऊबाई आहे ना, अगदी हट्टच आहे. जे आमच्या ताईच्या तोंडातून शब्द निघते ना, ते जावंच लागते, नाहीतर फुगा घेऊन बसणार. ताई हे घे डब्बा, जाशील ना बरोबर? पण ताई मला शेत माहिती नाहीये, तुम्ही सांगून द्या. इथून सरळ जायचं, हा तिथं तलाव आहे. तलावाच्या पारीवर हा तलावापाशी एक आंब्याचं झाड आहे. आंब्या झाड तलावाच्या पारीवर उभं राहायचं आणि बापूजीला आवाज द्यायचा. बापूजी येतीलच लगेच. येतील ना? येते ग? वाघाची वगैरे भीती नाही ना? कुठलीच भीती नाही तिथं. ठीक आहे. ठीक आहे मग नाही का? अगे यशोदा, अगं काय करीत आहेस ग? अरे मला तर आत्ताच त्या बाजारपेठेमधून फोन आला होता की तुम्ही लवकरात लवकर नागपूरला या म्हणून. आणि माझी लाडकी काय करतेस? अगं ये लाडकी, फोनवरती आवाज ऐकून तुमची बॅग पॅकिंग करत होते. खरंच का ग? खरंच तू खूप महान आहेस आणि हुशार सुद्धा आहेस.
आणि हे बघ, मला आत्ताच्या आता नागपूरला जायला हवं, कारण त्या बाजारपेठेमधून मला फोन आला होता ना, म्हणून मला लवकरात लवकर निघावं लागेल. ठीक आहे हो, तुम्ही लवकर निघा. सगळं साहित्य तिथे भरले आहे इथं. ठीक आहे यशोदा, मी निघतो. पण ऐक, आपल्या घरामध्ये नवनवकी सून आली आहे. तिला कधीही सुनेचा दर्जा द्यायचा नाही. तिला स्वतःच्या बहिणीप्रमाणे जपायचं. ती एक सुशिक्षित आहे ग. तिला कुठल्याही प्रकारचे कामधंद्याचा काही करणार नाही, आणि म्हणून तिला शेतीवर सुद्धा पाठवायचं नाही. तिची तुम्ही काही काळजी करू नका हो. एक माझी ती जाऊबाई नाही, एक बहीण म्हणून तिची सांभाळ करील हो. एक बहीण म्हणून सांभाळ करील. तुम्ही तिची काही काळजी करू नका, तुम्ही निघा बरं. खरंच अगं, ज्याप्रमाणे तू या घरामध्ये पदार्पण केली ना, आपल्या नारायणचं सांभाळ केलीस, कधीही त्याला आईची उणीव भासू दिली नाही. अगं, त्याचप्रमाणे मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे की तिला कुठल्याही प्रकारच्या कामावर सुद्धा पाठवायचं नाही, आणि कामावर जर पाठवलीस तर याद राख, ते गाठ या हरिदासची आहे म्हणून. मग निघतो. बाय. किरण उठली का नाही आज? तिला मी आवाज देऊन पाहतो. किरण, किरण, अगं किरण, कुठे गेलीस ग? ताई, तुम्ही मला आवाज दिले? हो ग. बोला ना. अगं, तुला एक काम सांगते, ऐकशील ना? काम कोणता? पण ऐकशील ना? ठीक आहे, ऐकते. सांगा. किरण, हा? अगं माझ्या रवीची तब्येत चांगली नाही ग. आज तुला शेताकडे डबा घेऊन जावं लागेल ग. शेताकडे? ताई, मी तर कधी म्हणजे माझ्या पप्पाच्या घरी कधी मी शेतावर गेलीच नाही. कसं का जाणार? आणि एकतर माझं नवीन नवीन लग्न झालंय आणि तुम्ही मला म्हणता शेतावर जा. कसं का जाणार शेतावर? अगं, समजून घे तू. माझ्या रवीची तब्येत चांगली नाही ग. नाही तर मीच जाणार होती. नाही ताई, मी नाही जाणार. काय ऐकत नाही ग किरण? ताई, मला शेत नाही माहित, वावरी नाही माहित, मला काही माहिती नाही, आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता शेतावर जा. अगं, सगळं सांगते तुला, पण जाशील ना? ठीक आहे. नवीनच